टीईटी परीक्षा न दिलेल्या शेकडो सेवाज्येष्ठ शिक्षकांची पदोन्नती थांबवण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकांना मुदत देऊन त्यांच्या सेवेला संरक्षण द्यावं, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात माहितीच्या मुद्द्याद्वारे केली आहे. राज्यातील शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. या परीक्षेबाबत कोणाचाही आक्षेप नसला तरी राज्यातील हजारो सेवाज्येष्ठ शिक्षकांची पदोन्नती या परीक्षेअभावी रोखण्यात आली आहे. अनेक वर्ष ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या शिक्षकांना न्याय देण्याची गरज आमदार संजय केळकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे सभागृहात व्यक्त केली आहे. 14 मे रोजी शिक्षण संचालकांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सेवाज्येष्ठ शिक्षकांची पदोन्नती रोखण्यात आली. हे परिपत्रक रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. तसंच न्यायालयानं शिक्षकांना परीक्षा देण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंतची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर सेवाज्येष्ठ शिक्षकांना परीक्षेसाठी आणि पर्यायाने पदोन्नतीसाठी मुदतवाढ द्यावी आणि त्यांची सेवा संरक्षित करावी, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.